जे सफाई कर्मचारी आहेत त्यांनीच का करायचं? हा काय त्यांनी घेतलेला, ते त्यांचं प्रोफेशन आहे, ते त्यांचा जॉब आहे, त्यांना त्याचे पैसे मिळतात. म्हणून काय आपल्याकडे लायसन्स मिळाले का आपल्याला की आपण कचरा करत जायचं? हा एक प्रश्न आहेच. आणि त्यासोबत त्यांना डिग्निटी नाही, त्यांना रिस्पेक्ट नाही. राईट. तो कुठून येणार? तर आपल्यासारखे लोक जेव्हा कचरा उचलतील तेव्हा त्यांना कळेल की हे किती डिफिकल्ट काम आहे आणि त्यांचे राईट्स पण समजतील. आता लोक येतात प्लॉगिंगला, आम्ही ग्लोव्स घालतो, मास्क लावतो, आमच्याकडे सॅनिटायझर आहे, प्लस आपल्याकडे बाकी वेज ऑफ इन्कम आहेत. पण जे लोक हे पूर्ण प्रोफेशन म्हणून करतायत ना, त्यांना हेल्थ सिक्युरिटी आहे ना, त्यांना काही सिक्युरिटी आणि सोल्युशन्स आहेत. ते ग्लोव्स, एखादा ग्लोव्ह असतो त्यांच्याकडे, तोही फाटलेला असतो, तेच त्यांना कोण प्रोव्हाइड करताय का? त्यांच्या हेल्थसाठी कोणी त्यांना सपोर्ट करताय का? बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्यासारखे सगळेच लोक, जिथे वेगवेगळ्या प्रोफेशन्स मधून येणारे लोक आहेत, ते जेव्हा कचरा उचलतील, लोकांचं अटेन्शन ग्रॅब करतील, तेव्हा त्या विषयाबद्दल पुढे डिस्कशन होऊ शकतं. पुण्यामध्ये तुला असं रुटीनली कुठे वाटतं की तुम्ही रुटीनली तिथे ड्राईव्ह तुम्हाला करावे लागलेत, कारण की वारंवार तिथेच कचरा होतोय? पुण्यातल्या नदीपात्रात. म्हणजे आज सकाळी आम्ही प्लॉगिंग करून आलोय आणि 15 ते 20 डायपर्स उचललेत आज नदीपात्रात, सॅनिटरी पॅड्स उचललेत आणि फोटो येतच माझ्याकडे. तर कुठल्याही प्रकारचा कचरा हा नदीपात्रातच सापडतो. आणि तो कचरा तर आहेच, पण लोकांनी न वापरत असलेले कपडे टाकून दिले आहेत. जे नदीपात्राच्या बाजूला मोबाईलचं कव्हर विकतात, स्क्रीन गार्ड्स विकतात, त्यांनी जे काही कचरा जनरेट झालाय तोही तिकडेच टाकून दिलेला आहे. प्लास्टिकच्या बॉटल्स, विसर्जनची मिरवणूक आहे, तो सगळा जो कचरा आहे तोही नदीपात्रात. कोणी जे मुव्हिंग बिझनेसेस आहेत शहराच्या मेन एरियाजमध्ये, तो सगळा कचरा नदीपात्रात येतो. फूड स्टॉल्सचा कचरा असेल, आणि तो कचरा आम्ही क्लीन करतो, परत इथे कोणीतरी म्हणून टाकतो. मग पीएमसीलाही माहित आहे कोण टाकतंय, कसं करतायत. पण त्यासाठी रेग्युलेशन्स असतील किंवा जे काही त्यांचं मॉनिटरिंग आहे ते चालू असतं. तरी लोक लूप होल्स शोधून रात्रीच्या वेळेस हळूच येऊन कचरा टाकून जातात. त्यामुळे नदीपात्र, पूर्ण जो नदीचा स्ट्रेच आहे तो साफ करत राहावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही दर आठवड्याला तिथे असतोच. कचऱ्यासोबत आपल्याकडं एक डम्पिंग ग्राउंडचा पण मोठा प्रॉब्लेम जाणवतो आणि त्याबद्दल शक्यतो बऱ्याचदा लोक बोलताना अवॉइडच करतात. का तर इव्हन ज्या परिसरात डम्पिंग ग्राउंड आहे तिथले स्थानिक नागरिक पण म्हणतात हे इथनं पहिलं हलवा, कारण इतका लोकांना कधी कधी त्याचा त्रास होतो. पण ते किती गरजेचं आहे आणि त्यासाठी एक चेन सेट होणं पण गरजेचं आहे. तुमच्या बाबतीत असं कधी झालं का, तुम्ही गेले समजा डम्पिंग ग्राउंडला, तुम्हाला तिथे कचरा टाकता नाही आला, मग परत तो घेऊन जावा लागला, किंवा त्याची तात्पुरती सोय करण्यासाठी घराच्या आसपास किंवा ओळखीच्या कोणाकडे तरी असं काहीतरी ठेवलं, असे अनुभव आले कधी? आम्हाला डम्पिंग ग्राउंडवर कधी जावं लागलं नाही, पण जे लोक डम्पिंग ग्राउंडच्या लँडफिल्सच्या बाजूला राहतात, बरेच मित्र आहेत आमचे, जे प्लॉगर्स देखील आहेत, ते खूप दुरून येतात, उंदरीकडून वगैरे. तिथे खूप मोठी लँडफिल आहे, तर त्या लोकांना त्याची दुर्गंधी सहन करावीच लागते. त्यासोबतच त्याचे जे टॉक्सिक गॅसेस असतात त्याचा हेल्थ इश्यूजवर, लोकांच्या हेल्थवर परिणाम होतोच. तर हे इश्यूज आम्हाला माहित असल्यामुळे आम्ही स्वतः कधीच डम्पिंग ग्राउंडकडे जात नाही आणि आम्ही कमीत कमी कचरा तिकडे पाठवतो. त्यामुळे आम्ही स्वतः रिसर्च केला पहिले की लँडफिल्सवर काय सुरू आहे. महानगरपालिकेच्या लँडफिल्स आहेत बेसिकली, आता तिथे काम सुरू आहे का? तिकडे खूप चांगलं काम सुरू आहे. बेसिकली तिकडे लोक प्लास्टिक उचलतायत, जे लोकांना प्लास्टिक विकून पैसा मिळतो. तिकडे वेस्ट टू एनर्जी प्लांट्स आहेत, ते काम सुरू आहेच. पण त्यासाठीच बघ आम्ही घरोघरी लोकांमध्ये कसा अवेअरनेस करता येईल, कंपोस्टची निर्मिती असेल वेट वेस्ट पासून, किंवा प्लास्टिक सेग्रिगेट करून ते प्रॉपर रिसायकलिंगला पाठवणं, पुठ्ठा असेल, ग्लास बॉटल्स असतील, ह्या सगळ्याची विल्हेवाट जर तुम्ही सोर्सवरच लावली, कचरा कमीत कमी निर्माण केला, तरच त्या लँडफिलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि मोठमोठ्या शहरांमध्ये हा प्रॉब्लेम आहेच, पुण्यातही तो वाढू लागेल जर लोकांनी सेग्रिगेशन नाही केलं तर. त्यामुळे वेस्ट सेग्रिगेशन ॲट सोर्स, जे घरोघरी कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं, त्यावर आमचा भर आहे. सगळे ब्लॉगर्स कुठेही जाऊ देत, ते आपलं वेस्ट सेग्रिगेट करतात, लोकांना सोसायटीजमध्ये अवेअरनेस क्रिएट करतात. तो दॅट इज द वे फॉरवर्ड. लोकांनी घरचा वेट वेस्ट घरीच कंपोस्ट केला पाहिजे. आणि दुर्गंधी वेट वेस्टमुळेच येते.